बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी न्यू 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलो आहे हातकणंगले. तर आपल्या समोर आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे कट्टर समर्थक महेश भाऊ चव्हाण. महेश भाऊ चव्हाण, नमस्ते. शिवसेनेच्या एक माजी नेत्यांनी आरोप केला आहे की शिवसेनेच्या पदावर जायचं झालं किंवा काही पद घ्यायचं झालं तर मातोश्रीला 2 मर्सिडीज कार भेट द्याव्या लागतात. याबद्दल आपलं काय मत आहे? पक्षामध्ये आतापर्यंत तुम्ही यादी बघितली तर सर्वसामान्य कुटुंबातली माणसं फार मोठी झाली. मनोहर जोशी साहेबांसारखं पद हे या ठिकाणी स्पीकर म्हणून देश पातळीवर गेलं आणि कित्येक माणसांना मुख्यमंत्री करण्याची संधी या पक्षानं दिली. कित्येक माणसं नामदार झालीत, कित्येक माणसं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालीत आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना या ठिकाणी पक्षानं मोठं केलं. आणि ह्यामध्ये कधीही पक्षाची भूमिका अशी आली नाही की तुम्ही काहीतरी द्या आणि मग मी देतो. भरभरून ठाकरे कुटुंबानं कायमपणे या महाराष्ट्राला दिलं. महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबातली सर्वसामान्य कुटुंबातली माणसं या ठिकाणी मोठं करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते माझ्या पक्षानं केलं. आणि आमच्यासारखी कार्यकर्ते या ठिकाणी आज ह्या पक्षासोबत आहेत. मरोस्तोर का आम्ही त्या पक्षासोबत राहणार, याचं कारणच त्या कुटुंबावर आम्ही प्रेम केलं. नीलमताईंनी जो आरोप केला त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, हा आरोप चुकीचा आहे. नीलमताईसारख्या एवढ्या व्यक्तित्वानं पक्षानं त्यांना भरपूर दिलं, आमदारकी दिली, या ठिकाणी सभापतीसारखं पद दिल्यानंतरनं त्याने असा चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं. मग त्यांनी हा आरोप ज्यावेळेला गाडी मागितली त्यावेळेला का केला नाही, हा माझ्यासारख्या शिवसैनिकाला प्रश्न पडतोय ना. कारण तुम्ही त्यावेळेला मग द्यायला पाहिजे होतं स्टेटमेंट. तुम्ही त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन बोलायला पाहिजे होतं ना. आज तुम्ही बोलताय म्हणजे तुमचा TRP वाढवण्यासाठी बोलताय, तुमची काहीतरी अजून पदाची अपेक्षा असेल म्हणून बोलताय तुम्ही. चुकीची भूमिका ही आम्हाला मान्य नाही. आम्ही या घटनेचा निषेध करतोय. मी तुमचे मित्र एकेकाळचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर सध्या शिंदे गटात प्रवेश करतात, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, ते शेतकरी संघटनेत होते. शेतकरी संघटनेत आज शिंदे गटात जात आहेत. आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही, कारण की आमची भूमिका कालही पक्षाबरोबर होती. उद्धव साहेबांच्या आम्ही निष्ठावंतानं प्रेम करणारी माणसं आहे. त्यामुळं पक्षाच्या सोबत राहणं आणि या तालुक्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांना खचून जायचं काम नाही. भविष्यामध्ये निश्चितपणानं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायती असतील, ह्याच्यावर निश्चितपणानं डोलानं पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचं काम जिल्हा प्रमुख आदरणीय संजयजी चौगुले, अरुणभाई यांच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हे निश्चितपणानं कळून येईल. नीलमताई गोरे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून असा कोणताही प्रकार मातोश्रीवर झालेला नाही. सदर वक्तव्याचा आम्ही हातकंडे तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने निषेध करतो, अशा पक्षाचं मत महेश चव्हाण यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो.